तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण बेड बघणार आहे. जे बेडमध्ये कसे प्रॉब्लेम येतात. आता काही लोक कसे इंजिनियर लोकांनी डिझाईन दिलेली असती, तर त्या डिझाईनच्या हिशोबानं आपण बेड बनवतोय. तर बेड बनवल्याच्या नंतर डिझाईनच्या हिशोबानं आपल्याला काय प्रॉब्लेम येतो काय नाही ते माहीत नसतं. त्यामुळं आपण काय करणार आहे ते बघणार आहे, कसं प्रॉब्लेम येतो काय येतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया आपण फास्टमध्ये. तर मित्रांनो, हे बघू शकता अशी बेडरूम आहे. पहिली बेडरूम बघून घ्या, मी तुम्हाला दाखवतोय. इकडच्या साईडला डोर आहे, त्याच्यानंतर पलीकडल्या साईडला वॉलड्रॉप आहे बनवलेली. तर या अशा पद्धतीनं वॉलड्रॉप बनवलेली आहे तिकडल्या साईडला पूर्ण. आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता, इथं असा बेड बनवलेला आहे. तर हा हायड्रोलिकचा बेड आहे. तर बघू शकता याला पट्ट्या वगैरे लावलेल्या आहे. इकडल्या साईडला इथं स्टोरेज आहे आणि याच्या साईडला इकडं ट्रॉली आहे. आता याच्यामध्ये बेडला बघू शकता ही अशी ट्रॉली वगैरे दिलेली आहे. इकडल्या साईडला ट्रॉली आहे आणि दोन्हीकडून 2 ट्रॉली आहेत. त्याच्या पाठीमागं इथं एवढा कप्पा पॅक करून लागलेला आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे इकडल्या साईडला जे स्टोरेज दिलेलं आहे, आता इथं मधामध्ये दंडा दिलेला आहे बघू शकता इथं. कारण इथं ट्रॉली दिल्यामुळं इथं आपल्याला इथं हा दंडा घेण्यात लागतोय. त्या हिशोबानं मग आता हायड्रोलिकला बघू शकता हे असं कट करणं लागत. हे हायड्रोलिकचा हा प्रॉब्लेम येतो. हायड्रोलिक करण्यासाठी याला आपल्याला असा कट करून सनी इथं हायड्रोलिक टाकणं लागत. नाही तर मग नाही कट करायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला हे जो समोरचा मधला पार्ट आहे हा कमी करणं लागतो मित्रांनो. जसं पलीकडला आपण केलेलं आहे ना, तसा इकडला करणं लागतो. कारण ह्या दोन्ही गोष्टी करणं लागतात, त्यावेळेस हा बेडची डिझाईन सक्सेस होते. तर ह्या अशा पद्धतीचं बेड आहे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला बघितलंच असं की आपण इथं हे केलेलं आहे, पूर्ण असे वॉलड्रॉप बनवलेले आहे. हे बघू शकता असे वरपर्यंत आणि इकडल्या साईडला खालपर्यंत घेतलेली. आणि या भिंतीवरती आपलं टी व्ही युनिट आहे. इथं टी व्ही युनिट येणार आहे आणि तिकडे स्टडी टेबल आहे. एक याच्यामध्येच ॲडजस्ट केलेलं आहे त्यानं. आणि तुम्हाला मी वरची डिझाईन दाखवतोय. त्याच्यानंतर वरती आपल्याला इथं असे पट्ट्या वगैरे लावायचे. तर ही वरची सिलिंगची डिझाईन आहे, अशी ग्रूमध्ये बघू शकता. या अशा पद्धतीनं ग्रू आहे. याला अशी स्ट्रीप येणार आहे पूर्ण LED ची. ती झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.